नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की चाळीतले पाणी गेलेले असते. त्यामुळे ईश्वरी अर्णवला बोलते की आज तुम्ही आंघोळ करू नका, नाहीतर तुम्ही शावर खाली आंघोळ करून माणसांचे पाणी उडवता. आणि त्यावेळेस अनाऊन्स केले जाते की आज चाळीमध्ये पाणी येणार नाही, शेजारच्या चाळीमध्ये पाणी आले आहे, तिकडून भरा. आणि ईश्वरी नम्रताला बोलते की चल ताई, लवकर आपल्याला तिकडे पाणी भरायला जावे लागेल. तेव्हा अर्णव बोलतो की मी देखील येतो. आणि ईश्वरी त्याच्यावर रागवते आणि बोलते मला यातलं काहीच ठाऊक नाही. आणि आपण पाहतो सर्व महिला ह्या चाळीमध्ये पाणी भरत असतात. तेव्हा अर्णव देखील त्या ठिकाणी जातो आणि तो महिलांना मदत करतो. तर काही महिला अर्णवला बोलतात की तू किती हँडसम आहेस, तू किती क्यूट आहेस. आणि त्यावेळेस ईश्वरीला मात्र अतिशय राग येतो आणि ईश्वरी अर्णवला त्या ठिकाणी हाताला धरून ओढत नेते आणि बोलते की माझा नवरा हा चाळीतला जावाई आहे, चाळीतला नौकर नाही. आणि तेव्हा अर्णव हा ईश्वरीला बोलतो की मिस सिंदूर, पुन्हा एकदा तुम्ही मला नवरा म्हणालात, तुम्ही पुन्हा एकदा पजेसिव्ह होत आहात. आता तेव्हा ईश्वरी बोलते की अर्णव सर, पजेसिव्ह नाही हो, माझे तुमच्यावर खूपच प्रेम आहे. आणि तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी कशी एकमेकांच्या प्रेमात पडणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.